नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत पातळ पोह्यांचा चिवडा। अतिशय खुसखुशीत असा हा चिवडा झालेला आहे। इथे तुम्ही बघू शकता किती छान असा चिवडा झालेला आहे आणि एकदम खुसखुशीत झालेला आहे। आपण दिवाळीला पण चिवडा केला होता, त्याची रेसिपी मी टाकलेली आहे। तो थोडा वेगळ्या पद्धतीने केला होता। तो दिवाळीचा चिवडा संपलेला आहे, त्यामुळे मी आता पुन्हा चिवडा करत आहे। तो थोड्या वेगळ्या पद्धतीचा आहे, म्हणून मी रेसिपी टाकलेली आहे पुन्हा। आता ह्या ठिकाणी मी 2 प्लेटमध्ये पोहे घेतलेले आहेत, पातळ पोहे। 1 किलो मी पोहे घेतलेले आहेत। आता ते आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचे आहे, म्हणजे तिच्यात जर काही बारीक बारीक जे कडक असे कण असतात ते सर्व निघून जातात। आता त्यानंतर आपल्याला कढईमध्ये थोडे थोडेच पोहे टाकायचे आहे आणि असे हलके असे हलवायचे आहे, कारण त्या पोह्यांचा काय होतो, चुरा होत असतो। अशा पद्धतीने मी थोडे थोडे पोहे 2 वेळा कढईत घेऊन भाजून घेतलेले आहे, म्हणजे असे खुसखुशीत होईपर्यंत ते आपल्याला भाजायचे आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की आपले हे 2 प्लेटांमध्ये जे पोहे आहेत ते भाजले गेलेले आहेत। आता त्यामध्ये आपल्याला हे जे साध्या डाळ्या असतात त्या आपल्याला टाकायच्या आहेत, त्याच्यामध्ये तेलामध्ये टाकून द्यायच्या आणि त्या तळून घ्यायच्या आहेत आपल्याला। इथे डाळ्या पण आपल्या तळून झालेल्या आहेत। आता आपण शेंगदाणे तळून घेऊ। शेंगदाणे पण तळून झाले। आता आपण खोबऱ्याचे बारीक बारीक काप केलेले आहे, ते पण तळून घेतलेले आहे। त्यानंतर काजूचे पण मी 2 काप केलेले आहेत, तुम्ही छोटे पण काप करू शकता, आणि ते पण मी फ्राय करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला ही जी मिरची आहे ती पण आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत छान होऊ द्यायची आहे। त्यानंतर इथे मी थोडेसे कढईमध्ये तेल टाकलेले आहे आणि तिच्यामध्ये मी मोहरी टाकली आहे। मोहरी आपण तळतळू द्यायची आणि मग त्यामध्ये जिरं टाकायचं। त्यानंतर त्यामध्ये मी थोडे तिखट टाकले आणि थोडी हळद टाकलेली आहे। आता त्यामध्ये आपल्याला जे आपण भाजलेले पोहे आहेत, भाजून घेतलेले, ते त्यात टाकायचे आहे फक्त आपल्या, आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून द्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला फक्त थोडाच वेळ हे असं मिक्स करायचं आहे, कारण आपले जे पोहे आहेत ते आधीच आपण भाजलेले आहेत छान। फक्त आपल्याला त्याला आता कलर येऊ द्यायचा आहे। हळद टाकलेली आहे, त्याच्यामुळे हळद आणि थोडे तिखट टाकले तर म्हणजे याच्यामध्ये आपण थोडेसे असे तेलामध्ये जर आपण थोडे थोडे पोहे टाकले तर त्याचा पोह्यांचा कलरही छान येतो आणि मीठ पण छान सर्वकडे लागत असते। आता इथे आपल्या एवढ्या पोह्यांना हळद तिखट मीठ लावून झालेले आहे। आता थोडंसं अजून तेल टाकायचं, त्याच्यात थोडी अजून मोहरी टाकायची आपल्याला आणि जिरं टाकायचं आहे। पुन्हा थोडंसं तिखट टाकायचे, हळद टाकायचं आणि पुन्हा अजून आपण थोडे पोहे टाकून घेऊ आणि ते पण अजून असे मिक्स करून घ्यायचे आणि थोडे मीठ टाकून घ्यायचे, म्हणजे मीठही आपल्या पोह्यांना व्यवस्थित लागते, तिखटही व्यवस्थित लागते आणि हळद पण व्यवस्थित लागते। अशा पद्धतीने जर आपण केलं तर आता हे सर्व मिश्रण आपण त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे, जे आपण तळलेले आहे, आणि आता हे आपण मिक्स करून घेऊ, म्हणजे अतिशय कुरकुरीत असा हा चिवडा तयार होतो। आणि सर्व जे मसाले असतात ते व्यवस्थित त्याला लागलेले असतात, म्हणजे मसाले आपण टाकलेले नाही आहेत, फक्त आपण तिखटच टाकलेले, तिखट हळद वगैरे। आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेतलेले आहे। अतिशय खुसखुशीत असा हा चिवडा तयार होतो आणि चविष्ट असा लागतो। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा।